विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात दक्षतेचा इशारा. अकोल्यात काल उच्चांकी 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर अमरावती 46.8 अंशांवर. रिक्षा चालकांना मराठी अनिवार्य करण्याबाबत थोड्याच वेळात मंत्रालयात बैठक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, संजय निरुपम आणि कामगार नेते शशांक राव राहणार उपस्थित. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्ली दौऱ्यावर. पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांच्यासोबत विधान परिषद उमेदवारांच्या नावावर सल्लामसलत. विधान परिषद उमेदवारीसाठी शिवसेनेची बच्चू कडूंना अट. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागेल. बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे लक्ष, तर नीलम गोऱ्हे यांचं नाव जवळपास निश्चित. राज्य सरकारच्या पद्म पुरस्कार समितीत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना स्थान नाही. समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय प्रकाशित. शेलार यांना स्थान न दिल्यानं चर्चांना उधाण. केईएम रुग्णालयाचं नामांतर करण्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. मुख्यमंत्री फडणवीसांनी हस्तक्षेप करावा. ठाकरेंचे आमदार नार्वेकरांची मागणी. मुंबईतील सर्व ऐतिहासिक वस्तूंची नावं बदलणार का? नार्वेकरांचा सवाल. भोंदू अशोक खरातला 7व्या गुन्ह्यात 3 दिवसांची पोलीस कोठडी. 7व्या गुन्ह्यात एसआयटी करणार अधिक चौकशी. नाशिक टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार. गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात अर्ज. राज्यातील कृषी सेवा केंद्र चालक बेमुदत संपावर. विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांच्या उपलब्धतेत होणार अडचणी निर्माण. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरील भाईंदरपाड्यात मोठा राडा. सरनाईकांच्या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे बाउन्सर आणि गावकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी. गावातील कुटुंबाची 12 गुंठे जमीन सरनाईकांनी बळकावल्याचा आरोप. नंदुरबारमध्ये मशिदीत नमाज पठण सुरू असताना साप शिरला. सुदैवानं कुणालाही इजा नाही. मोठा अनर्थ टळला. पीर बेग मशिदीत नमाज पठण सुरू असतानाची घटना. देशभरात कुठेही गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. एलपीजी वितरकांकडे कुठेही तुटवड्याची नोंद नाही. शनिवारी 51.8 लाखांहून अधिक घरगुती एलपीजी सिलेंडरचं वितरण. हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी इराणचा अमेरिकेला नवा प्रस्ताव. युद्ध थांबवण्यासाठीही प्रस्ताव दिल्याची माहिती. बंदरांवरील अमेरिकन नाकेबंदी उठवण्याची इराणची मागणी.